लहान वयात थायरॉईडचे आजार होऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच. थायरॉईडचे जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, जसं हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, थायरॉईडच्या गाठी आहेत, या सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स लहान वयात सुद्धा दिसतात. यामध्ये हायपोथायरॉइडिझम आहे, थायरॉईड हॉर्मोनची रक्तातली पातळी कमी होणं, हे सगळ्यात कॉमन आहे किंवा सगळ्यात जास्त आढळतं. तर लहानपणी निर्माण होणारा हायपोथायरॉइडिझम याचा परिणाम काय होतो? तर लहानपणी निर्माण होणारा थायरॉईडचा जो प्रॉब्लेम आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, त्याने बाळाच्या बुद्धीची वाढ आणि उंची वाढ या दोन्हीवरही परिणाम होऊ शकतो. याचबरोबर पाळी उशिरा येणं किंवा मुलांमध्ये वयात येण्याचे जे बदल आहेत ते उशिरा होणं, हे सगळे सुद्धा घडू शकतात. तर याबद्दल करायचं काय? तर याचं उत्तरसुद्धा एकदम सोपं आहे. जन्मतः पहिल्या 7 दिवसांमध्ये बाळांची थायरॉईडची तपासणी केली पाहिजे. त्याबरोबर नंतरही आयुष्यात कधी थायरॉईडचे काही चिन्ह निर्माण झाले थायरॉईडच्या आजाराचे, तर तेव्हाही तातडीने ती तपासणी केली पाहिजे. ही तपासणी ही स्वस्त आहे आणि त्यामागे लागणारा इलाज हा सुद्धा अत्यंत स्वस्त आहे.